बर जे थकलेत त्यांनी हात वर करा. अहो 20-20 तास तुम्ही काम करता. लहान मुला मुलींना या महाराष्ट्राच्या देशाच्या भवितव्याला त्या ठिकाणी तुम्ही घडवता त्यावेळेस तुम्ही थकता का? सरकार जेव्हा तुम्हाला अतिरिक्त काम देतं तेव्हा तुम्ही थकता का? सरकार जेव्हा म्हणतं आता इलेक्शन आलेलं आहे, इलेक्शनसाठी आता तुम्हाला इलेक्शन ड्युटीवर जायचंय, तुम्ही थकता का? मग आता तर तुम्हाला तुमच्या हक्कासाठी हा लढा तुम्ही लढलेला आहात, तर मी तुम्हाला विचारतो, तुमचा एक कार्यकर्ता आणि हे सर्व आमदार तुम्हाला तुमचे आमदार विचारतात, तुम्ही थकला आहात का? मग अनुदान मिळाल्याशिवाय अनुदान आमच्या हक्काचं, अनुदान आमच्या हक्काचं. फक्त विनंती एवढीच आहे, वरिष्ठ अधिकारी इथं आलेले ते सुद्धा राज्य सरकारशी बोलतायत, सीएम कार्यालयाशी बोलतायत, डीसीएम कार्यालय आणि जे आपले शिक्षण मंत्री आहेत त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. तुम्ही सर्वांनी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थिती दर्शवली म्हणून कुठेतरी आता चर्चा, तुमचा GR जो काढलेला आहे, तुमचं अनुदान हे लवकरात लवकर द्यावं याबद्दलची चर्चा आता सरकारमध्ये सुरू झालेली असं आम्हाला कळतंय. पण विनंती एवढीच आहे, आपण सर्वजण मराठी माणसं आहोत, आपण त्या ठिकाणी शांतता बाळगली पाहिजे, बरोबर का नाही? जे काय करणार ते शिस्तीत करणार, पण आमच्या हक्कासाठी सुद्धा जर आम्हाला कुणी फसवलं तर नक्कीच त्या व्यक्तीचा, त्या विचाराचा जो काय करायचा तो कार्यक्रम सुद्धा आम्ही. त्यामुळे कुणी आपल्या या आंदोलनाकडे, हे आंदोलन आमचं नाही, हे आंदोलन आपल्या सर्वांचं आहे, तुमचं आंदोलन आहे, हे तुम्ही उभं केलेलं आंदोलन आहे. आम्हाला या बाबतीतलं क्रेडिट घ्यायचं नाही, पूर्णपणे क्रेडिट फक्त तुमच्या सर्वांचं क्रेडिट आहे. पण हे आंदोलन जर तुम्ही सर्वांनी उभं केलं असेल तर या आंदोलनाला गालबोट लागेल असं आपण काय करायचं नाही, बरोबर का नाही? त्यामुळे थोडासा पेशन्स ठेवू. 9 महिने पेशन्स ठेवला का नाही ठेवला? आपल्याला इलेक्शनच्या तोंडावर त्या ठिकाणी GR दाखवून आपल्याला फसवलं, तरी सुद्धा आपण 9-10 महिने थांबलो. विधान परिषदेमध्ये हे तुमचे आमदार हे तुमच्यासाठी लढले, बोलले. आम्ही सुद्धा विधान भवन मध्ये आम्ही तुमची बाजू मांडली, पण सरकारने दुर्दैवाने आम्हाला आणि तुम्हाला गृहीत धरलं नाही. पण ज्या संख्येने तुम्ही सर्वजण आलेला आहात, आता तुम्हाला गृहीत धरावंच लागेल, ही आजची परिस्थिती आहे. त्यामुळे नाही, एकच घोषणा इथं, कुठल्याही व्यक्तीची घोषणा इथं होणार नाही, फक्त एकच घोषणा की या महाराष्ट्रातल्या सर्व शिक्षकांचा विजय, विजय, आमच्या स्वाभिमानी शिक्षकांचा विजय, आमच्या स्वाभिमानी शिक्षकांच्या मागण्या मान्य झाल्याच. बस फक्त आता 15-20 मिनिटं थांबूया. काय निरोप आपल्या सर्वांना दिला जातोय हे आपण सर्वजण बघूया. जे काय होईल ते शांततेत होईल, पण आपल्या परिवारातल्या ज्यांची घोषणा ऐकल्यानंतर माझ्यामध्ये सुद्धा तुमच्यासारखा एक जोश आला, आमच्या आमदारांमध्ये जोश आला. त्यामुळे अशा आपल्या भगिनी यांना मी विनंती करतो की जे काही लोक आता थकली असतील, दमली असतील, भूक लागली असेल, तहान लागली असेल, पण कितीही काही झालं तरी आमच्या मागण्या पूर्ण होऊस तर आम्ही तिथं हार मागणार नाही, बरोबर? मग आमच्या भगिनी ज्या तुमच्या सर्वांचं इथं एक शिक्षक म्हणून प्रतिनिधित्व करतायत, एक तुमच्या कार्यकर्त्यात तुमच्यातल्याच एक आहेत, त्यांना मी विनंती करतो, जो जय घोडकेताई, जो जयघोष मगाजी त्या ठिकाणी त्यांनी तुमच्या माध्यमातून या अख्ख्या मुंबईला, या महाराष्ट्राला, विधिमंडळात त्या ठिकाणी ऐकून दिला, त्यांना विनंती करतो एकदा परत, फक्त आवाज बसला असेल तर सांगा. बसला का आवाज? आवाज बसणार आहे का?
त्यामुळे त्यांचे कान फुटले पाहिजे, पण आमचा आवाज या ठिकाणी बसणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.